नमस्कार. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. चला यूट्यूब फॅमिली, तुम्हाला 15 ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा. चला माझं डेली ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. चला यूट्यूब फॅमिली, कोण कोण गेलं झेंड्याला, गेलं का झेंडे फडकायला, तो कमेंटमध्ये नक्कीच सांगा मला. कोण कोण गेलं झेंड्याला. चला, कोणाकोणाच्या घरी लेकरं तर प्रत्येकाच्या घरीच असणार आहेत ना, कोणाची लहान किंवा कोणाची मोठाले. तर झालं का झेंडा वंदन? कशा प्रकारे झाला झेंडा वंदन सांगा. तुम्ही कोण्या गावातून पाहतात, कुठून पाहतात, तुमचं नाव, तुमच्या गावात नाव कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मला टेलर काम करता येईल बरं का, तर मग मला असं आता काहीतरी दुसरं ब्लॉग टाकावं लागेल मला. तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी कोणता ब्लॉग टाकतो कोणता नाही. तर मला खूप त्रास व्हायला ना, मला मी खूप परेशान आहे यूट्यूब फॅमिली. मला बेल्ट सारखं लावाच लागायला पहा. रक्त कमी आहे ना, तर गोळ्या म्हणजे गोळ्या झाली नाही तर ते शरीरात सूज यायली, माझ्या सूज यायली. तर त्यामुळे नाही का मला गोळ्या पण सुट होईन झाल्यात, पण गोळ्या घ्यावाच लागणार आहेत मला. खूप त्रास व्हायला मला. तर लावायचा नव्हता बेल्ट, पण लावला मी. कारण थोड्या वेळ बसावं लागेल, तेवढं याचं जमन झाले मला. बिना बेल्टचं जमन झाले मला. त्रास व्हायला, मनाला कळ लागायली, म्हणून म्हणलं बेल्ट लावा. थोडीशी तुम्हाला बोला, जास्त मोठा घेणार ना ब्लॉग मी. शेवटपर्यंत माझा ब्लॉग पाहायचा. जे जे माझ्या चॅनलवर नवीन पाहतात का, त्याने माझ्या चॅनलला नका लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया कळवा, तुम्ही कुठून पाहतात, कुठून नाही, पाऊस पाणी कसं आहे. सगळे चांगले आहेत ना यूट्यूब फॅमिली. काळजी घ्या, लेकराबाळजी घ्या, तुमची स्वतःची घ्या, घरच्यांची घ्या, घरातल्या म्हाताऱ्या माणसाची काळजी घ्या. आजूबाजू कोणाला शेजाऱ्याला गरज पडली तर त्यांना मदत करा. तुम्हाला परमेश्वराने जेवढं सक्षम बनवलं तेवढं सहकार्य करा. आणि आमच्यासारख्याला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू जाऊ नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू जाऊ नका बरं का. आणि कमेंट करताना मला मराठीत इंग्लिश कमेंट करा. आणि माझे व्हिडिओ पूर्ण पाहा, न करता पाहा बरं का यूट्यूब फॅमिली. मला तुमच्या सहकार्याची खूप गरज आहे. माझा आवाज यायला नाही यायला हे माहीत नाही मला, कारण माझ्या मोबाईलचा प्रॉब्लेम आहे. तर चला बरं, कमेंट करा मला. आणि जास्तीत जास्त माझ्या चॅनलला शेअर करायला विसरू जाऊ नका. कुठून पाहता तुम्ही, तुमचं नाव गाव सांगा मला. चला, सगळे खुशाल आहेत ना, असायलाच पाहिजे. आणि झेंडा वंदनला कोण कोण गेलं तर सांगा बरं. मला खूप जावं वाटते झेंडा वंदनला, पण जात नाहीत बाय आमच्या शेजारच्या. माझ्या भावाची मुलगी होती तेव्हा जात होती मी झेंडा वंदनला, पण आता ती मुलगी त्यांच्या घरी गेली, तिच्या घरी गेली. तर आता मी शाळेतच जात नाही ना. जेव्हा मुलगी होती तेव्हा शाळेत जायची मी, झेंडा वंदनला जायची, पालक सभेला जायची. आता मुलगी माझ्याकडे नाही, गेली त्याने ती तिच्या आई वडिलाकडे गेली मुलगी. तर मग आता माझ्या शाळेतलं बंद झालं पहा. तर आज सकाळी शेजारचे लेकरं जाऊ लागले, मला खूप म्हणजे खूप चांगलं वाटलं. आपली गुढी असते तर मला बी जाता आलं असतं ना मग शाळेमध्ये. किती दुःख सुख असलं तरी मी झेंड्याला जात होते. परंतु आज मी झेंड्याला नाही जाऊ शकले, मुलगीच नाही माझ्याकडे. गेल्या वर्षी होती, मी गेल्या वर्षी गेले होते झेंड्याला. 6 जानेवारीला गेले, 15 ऑगस्टला गेले होते. ह्या वर्षी नाही पहा. ह्या वर्षी मुलगी गेली तिकडं, तिच्या मम्मी पप्पाकडे गेली. तर आता मग मी नाही गेली पहा. तुम्ही कोण कोण गेलतात, कोण कोण नाही, तर मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. माझी व्हिडिओ पूर्ण पाहत जा, सरकं पाहत जा नका. मला जास्तीत जास्त नाही का माझ्या चॅनलला शेअर करायचा प्रयत्न करा. कुठून पाहतात, कुठून नाही, माझा आवाज येतो का तुम्हाला? आवाज येत असला तर कमेंटमध्ये सांगा हो किंवा नाही. मोबाईलचा प्रॉब्लेम आहे पहा यूट्यूब फॅमिली. तर मला खूप त्रास व्हायला पहा. पाठीचा माझ्या टेलर मैत्रिणीला माझी कळकळी मी प्रत्येक मोबाईल प्रत्येक ब्लॉगमध्ये मी सांगते की ज्या माझे टेलर मैत्रिणी म्हणजे यूट्यूब फॅमिली जे जे टेलर काम करतात त्यांनी कमी करा. मला पहा ना, तुमच्यासमोर माझा परिणाम पहा. बेल्ट लावून का शोकानं लावला नाही का, काही काहीच नाही पहा. मला हे बेल्ट लागला. कपडे मी 18 वर्ष झाले शिवले, मला पर्याय नव्हता, मला शिवावं लागले. पण तुम्ही नाही का कपडे कमी प्रमाणात शिवा, तब्येत सांभाळून कपडे शिवा. मला मजबुरीनं खूप शिवावं लागलं पहा. तर मला खूप त्रास व्हायला. माझ्या 4च पॉईंट रक्त राहिले आणि 38 किलो वजन भरले माझं. माझं आता जीवन सगळं गोळ्यावरच आहे पहा. खूप गोळ्या खावे लागले. तुम्हाला मी माझा एक्सरा दाखवलाच नाही ना, तुम्ही पाहिलं ना माझा एक्सरा. मागच्या व्हिडिओमध्ये दाखवला आहे, तुम्ही पहा माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये एक्सरा.
ज्या टेलर मैत्रिणी येतात त्याला माझी कळकळीची पुन्हा विनंती करते की टेलर काम कमी प्रमाणात करा आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. चला काळजी घ्या, तुमची घरच्यांची काळजी घ्या. पाऊस पाणी कसं आहे तुमच्याकडे, पिकं कसे येतं, तुम्ही काय व्यवसाय करतात काय नाही ते सांगा मला कमेंटमध्ये. तुमच्या कमेंटची खूप वाट पाहते. तुमचं तर एका कमेंटनं काही नुकसान होणार नाही, पण मला नक्कीच सहकार्य मिळेल, तुमच्या सपोर्ट मिळेल. तुमच्या एका कमेंटनं किंवा एका लाईकनं मला थोडं तरी मला त्याचं योगदान मिळणार ना तुमच्या एका लाईकचं. तर प्लीज मला नका लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त माझ्या चॅनलला शेअर करायचा प्रयत्न करा. माझी जर मला तब्येत ठीक झाली ना तर मी टेलरिंगचे ब्लॉग टाकणार आहे पुन्हा अजून. पण आता सध्या नाही का मेडिकल संपतो तरी मला कपडे कमी म्हणजे शिवायचेच नाही, तर मला मशीनवर बसायचंच नाही. माझं मेडिकल आहे ना, भरपूर मला मेडिकल दिलेलं आहे. तेवढं मेडिकल संपतो तरी मी विचार करायला की नाही शिवायचे कपडे म्हणून. तर तुमचं काय मत आहे मला कमेंटमध्ये कळवा. मला नक्कीच कमेंट करा बरं का. मला असं मोबाईल धरला हातात तर त्रास व्हायला. ठीक आहे, धन्यवाद. पहा.